ज्या शिवकालावर आधारित ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्याचा हा एकत्र संच. त्यातली झुंजार माची ही जी कादंबरी आहे त्यातला हा प्रसंग आहे. सुभेदार या चित्रपटात जे काही प्रसंग दिग्पालने निवडलेले आहेत त्याला गोनीदांच्या लेखनाचा खूप आधार आहे. आणि आत्ता जो मी प्रसंग तुमच्यासमोर वाचणार आहे तो खरं तर ह्या चित्रपटात असावा अशी आम्हा सर्वांची खूप इच्छा होती, पण चित्रपटाचा कालावधी पाहता त्याचा अंतर्भाव आम्हाला चित्रपटात करता आला नाही. म्हणून दिग्पालची अशी विशेष मनीषा होती की मी हा प्रसंग वाचून तुमच्यासमोर दाखवावा. एकतर मृणालताईंसमोर मी गोनीदांचं लिखाण वाचण्याचं दारिष्ट्य करतोय आणि त्यात ते गोनीदांचं लिखाण आहे, त्यामुळं चूक होईलच माझ्याकडून, तर ती थोडी तुम्ही मोठ्या मनानं पदरात घालून घ्या. हे एकात एक फसल्या चिऱ्याचं वर्म पाहू आलेल्या गोविंद विश्वनाथाच्या ध्यानी आलं नाही. त्यानं हिरोजीना पुसलं, चिरे उमदे चौकोनी घडायचे ते सोडून असे वाकडे तिकडे काय म्हणून? सांभाळून रा बाबानू, खालच्या टकुऱ्यात दगड घालाल. आपण काय मंगालत राव? नाही, हे चिरे असे वाकडे तिकडे त्याचं काय राव? का सफाई घडलेल्या चिऱ्यांची भिंत तोफ्याचा एक गोळा आदळल्याबरोबर डागाडागा हलू लागती, आणि ही भिंत, हे चिरे जाम एका एकात बसलेले असत्या. तोफ्याचा गोळा जिथं आदळल तिथंच भिंत जाया होती, बाकीचा उभार जसाच्या तसा राहतो. तो घाईघाईनं एक हरकाम्या हिरोजींपाशी आला आणि बोलला, कुणी आलंय जणू. कोण आहे? माझी काही ओळख नाही. तुझी ओळख? अवघ्यांची तुझी ओळख आहे वर. लाजून हरकाम्या बोलला, नाही, माझं म्हणणं होतं का म्या काही ओळखत नाही. असं पार उच्च भिताडावानी, सपाट्या गालमुशा, कंगणीदार पागुट. हिरोजी नवलाने म्हणाले, अरे तानाजीराव आहे ते, बसरूराकडे राहिलं होतं. तेवढ्यात चाथाट साथीदारांसह थोडक्याच वेळात तानाजीराव दगड दुगड ओलांडत येऊन हाजीर झाले. हिरोजी भिंतीवर उभा होता, तिथून खाली उतरला. राम राम श्याम श्याम झालं. गोनीदांच्या भाषेचा गोडवा बघा सगळा. राम राम श्याम श्याम झालं. दोघांनी एकमेकास गच्च मिठी मारली. हिरोजींनी पुसलं, कसं कौतिकाचं येणं केलं राव? तुमचं कौतिक बघाय आलो, पण सवारी कुण्या अंगानं आली? बसरूराकडलं अवघं घेणं देणं उरकलं, सौता धन्यांनी परवानगी दिली. डोंगरातलं किल्लं लय बघितलं, जंजिरा ह्यो पहिलाच. हे सिंधुदुर्गाचं बांधकाम सुरू आहे त्यावेळेचा हा प्रसंग आहे. हिरोजी इंदलकर, ज्यांना आपण स्वराज्याचे आर्किटेक्ट म्हणू शकतो, त्यांचं आणि तानाजीरावांचं हे बोलणं. सुभेदार इमारत खाते. डोंगरातलं किल्लं लय बघितलं, जंजिरा ह्यो पहिलाच. आणि त्यात तो बांधित असताना बघणं म्हणजे दर्यातली वाट बघितली का? लय अवघड, जणू मगरीच्या मुखातूनच प्रवास चाललाय असं वाटतं. म्हणून तर ध्यानांनी ही जागा पसंत केली. बर, भित्तीवर चढून पकायचं अगोदर का अगोदर पायाचं काम बघून घ्यायचं? अहो, तुम्ही म्हणाल तसं. त्यो तिकडं पर्जन उतरला, त्यो हितवर पोचायच्या आत हितलं काम उरकायला पाहिजे. तुम्ही चालू द्या तुमचं, आमच्या कारण तुमच्या कामात खंड पडू देऊ नका. हिरोजीनं पलीकडून गोविंद विश्वनाथांना हाकारलं. तानाजीरावांची ओळख देख करून दिली. मग तो त्याला म्हणाला, राव, आमच्या तानाजीरावांना तिक्त पायाचं काम दावून आणतं का? जरूर. मालुसऱ्यांविषयी इतकं ऐकलं होतं, या निमित्ते त्यांचा परिचय घडेल. मालुसरे आणि त्यांच्याबरोबर ते सखे सवंगडे गोविंद विश्वनाथाबरोबर निघाले. त्यांना मोठ्या कौतुकानं शिशात भरलेल्या पायाविषयी मालुसऱ्यांना सांगितलं. ते गर्वभरानं बोलले, राव, दौलतीपायी कुणी एक गोष्ट करायचं असं ठरलं का आमचं धनी तिथं पराण टाकत्यात. कोणी त्यांना सांगितलं की ह्या देवाला टिळा लावायला पाहिजे की सर्र दिशी कट्यार बाहेर पडल ती राजांचीच. आपलं बोट कापून त्यांनी रायरेसुराची आसुदानं पूजा केली होती. तेव्हा उमर काय असेल? किती? 14 वरीस. बोल बोल म्हणता पाऊस आणि त्याबरोबर वादळ बेटापर्यंत पोहोचलं. बेटावरच्या कामकऱ्यांना आणि पाहुण्यांना काही त्यानं धडपणे परतू दिलं नाही. आसमानातून पिसाटावाणी पाऊस बरचू लागला. एक एक थेंब असा बोरावाणी. जोडीला भयाण वारा, आडवा तिडवा. एका क्षणी तो या दिशेनं फुपाटत येई, त्या दिशेस तोंड हातानं झाकू जावं, तर दुसऱ्या क्षणी पुढल्या अंगानं असा चपेटा वाजला. बेटावर जी 5-50 झुरपडा होती त्यांच्या टहाळ्या तुटून आसमानावरी उडून गेल्या.
भरीला त्यात सुरू झाला बिजलीचा थैथयाट. असं कडेकडे की वाटता अवघं गगन हासडून खाली कोसळलं. त्यात लाटांचा नंगानाद. एक एक लाट डोंगरा एवढी भयानक गर्जना करत त्या बेटावर चालून येऊ लागल्या. असा त्यांचा वेग की सांगता पुरवत नाही. हा हा म्हणता समुद्रापोटी असलेली लाट धावत येऊन बेटावर आदळली. पावसाचा, वाऱ्याचा, विजांचा कडकडाट आणि लाटांचा आदळण्याचा असे काही सगळे आवाज एकत्र झाले की असू वाटू लागलं पंचमहाभूत कोपलेत. ती अवघ्या कोकणपट्टीचा एकच घास घेऊन टाकला. बेटावर ही तऱ्हा तर किनाऱ्यावर अवघा प्रळयच. माडांच्या बागांचा कुस्करा झाला. तुटून पडलेल्या माडांचा किनाऱ्यावर नुसता खच पडला. काही माडांचे शेंडे खोडापासून तुटून आकाशात भिरभिरत गेले. केवढाले आंबे भुईसपाट झाले. झावळ्यांच्या छपरांची छतं उडून लांबवर कोसळली. पक्की घरं होती ती जेमतेम वाचली, पण त्यांच्याही छपरांमधून कोसळलेल्या झाडांच्या फांद्या खुसल्या. मांडव पडले. पेंड्यांच्या उभ्या भरकटून होत्या नव्हत्या झाल्या. पावसाळ्यासाठी रचून ठेवलेले विणाऊ झाप कुठं हरपले याचा पत्ताच नाही लागला. अवघी रात्र असा धिंगाणा सुरू होता. बेटावरली हिरोजीची राहुटी तर पहिल्या तडख्यालाच गगनांतरी उडाली. तो आणि त्याच्याबरोबरचे 7-8 जण खडकाच्या कळप्यांना गच्च रात्रभर जीव सांभाळून. मध्यरात्रीच्या सुमारास भरती शिखरास पोहोचली तेव्हा दर्याच्या लाटा या 7-8 जणांना आंघोळ करून गेल्या. भाग्य इतकेच की कोणी वाहावला नाही. उतरत्या रात्री त्या वादळातच एक प्रचंड लाटेचं रोडावणं ऐकू येऊ लागलं आणि पाठोपाठ कांठळ्या बसवणारा एक गगनभेदी आवाज. नमुन्या दाखल बांधलेला बुरुज तसाच ठेवून 25 हातांचा तट धडाधडा कोसळून पडला होता. पहाटे पहाटे निसर्गाचं हे रुद्रनृत्य थांबलं. दिवस उगवला तर आकाश इतकं स्वच्छ झालं की जणू काही विपरीत घडलंच नव्हतं. समुद्राच्या लाट्या मोठ्या कौतिकानं किनाऱ्याला स्पर्श करत होत्या. रात्रभर बंदरात नावांचा, पत्तेमाऱ्यांचा आणि बतेल्यांचा अवघा विस्कटा झाला होता. एकाही शिडाचा खांब उरला नव्हता. सगळे साखळदंड आणि दोर कचा तुटून अवघी भांडी एकमेकांवर आदळत होती. पहाटेस प्रकाशाची पहिली तिरीप आकाशातून फुटली आणि सुभेदार गोविंद विश्वनाथ, तानाजीराव, वामन धोंडो असे बंदरावर धावले. हाती आली ती होडगी त्यांनी हाताशी धरली आणि सपाट्यानं ते बेटाकडे निघाले. होडगी बेटास टेकली आणि ते अवघे तटाकडे निघाले. त्यांना तटाशी उभं राहून पडझड न्याहाळीत असलेला ओला गच्च हिरोजी दिसला आणि त्यांच्या जीवात जीव आला. तान्हाजीरावांनी हिरोजीला मिठी मारली आणि बोलले, रात्रभर या इद्रुपाशी झुंजत होता राव. स्वतःला तानाजीरावांच्या मिठीतून सोडवून घेत हिरोजी हसून म्हणला, तुम्ही सुसात तेगीच्या बरसातीत आसुदानं न्हावून आपल्या दुश्मनावर घालून घेताच की तवा. अहो पर तिथं आम्ही 2 घेत असतो आणि 2 देत बी असतो. मग आम्ही बी मनानं देत होतोच की. अहो आम्ही म्हणत होतो काही येऊ दे दर्याला कुठवर यायचं ते, होऊ दे त्याचं समाधान, पडू दे भीत पडली तर. आपला बुरुज तर पाण्या पावसाची झुंजलाच का नाही. एखाद्या 5 हत्यार लिहिलेल्या लढवय्यावानी त्यांना लाटांचं घाव छातीवर झेललंच का नाही. हा शाब्बास आहे राव तुमची. तोवर गावातून मिळेतल्या वाहनानं गावकरी बेटांवर धावू लागले. गर्दी वाढत होती. भले भले येऊन पुसत होते. रात्री एवढ्या प्रलयात इथं उघड्यावरच राहिलेत. मग काय करणार. भेव नाही वाटलं. भेव वाटलं यो बुरुज पडतो का काय त्याचं भेव वाटलं. पण त्यो काही पडला नाही. माना हलवीत जण म्हणू लागले, पण आम्ही तर म्हणतच होतो आमचा होरा कधीच चुकायचा नाही, हे आधीच करायला हवं होतं. तोच धावत तातू भंडारी हाजीर झाला आणि धापा टाकत बोलला, माका ठाऊक होता की ह्या होतालाच. त्याच्या भोवती गर्दी जमू लागली. कोणी पुसलं, काय ठाऊक होता रे तातू. यो तातू कंदी खोटो बोलूच नाही. आम्हाला काय तर सांग तरी. राजानी माका सांगल्यानी की येताळ महाराजाक हायसून जाऊ होय. सवता राजानी रे. हो यो तातू कंदी खोटं बोलूचा नाही. तू सत्यवादी हरिश्चंद्रच ना रे मेल्या. सांग की रे. येताळ महाराज बळी घेतल्याशिवाय जायत नसतो. नाव नको. तातून बळीचं नाव घेता क्षणी सगळ्यांनी माना डोलावला. त्यांच्या मते हे अगदी रास्तच होतं. हे कधी काळचं ओसाडवाणं बेट, इथं भूतांचा नाच होतो अशी आवई. आवसे पुनवेला इथे दिवट्यांची मिरवणूक निघते. तेव्हा त्या सगळ्यांना ठाणं सोडायला सांगण्यापूर्वी बळी देणं हे गरजेचं होतं. निवेद बोणं करायलाच हवं. एखादा बोकड, एखादा रेडा, गेला बाजार एखादं कोंबडं तरी. हे रीतीचं झालं नाही. त्यामुळे भूत कोपली आणि रात्रीचं अकाळ वादळ त्यांच्या अवकृपेचं फळ. हिरोजीने हे सगळं ऐकलं. गोविंद विश्वनाथांनी बळीची गोष्ट काढल्याबरोबर हिरोजी बोलला,
हे पगार राव, दर्याशी झूज मांडलेला आहे. केवढी ती दर्याची ताकद. अहो हे फक्त इतकं ध्यान तर द्यावंच लागल. आणि बळीचं म्हणत असाल तर ही 25 हाताची भीत हे घेतलंच की बळी म्हणायचं त्याने. पण आमचं म्हणणं असं की एका बकऱ्यानं किंवा एखाद्या खुळग्यानं काही अधिक आगळा खर्च नाही होणार. हा मग ते तुमचं तुम्ही बघा. आज अमावस्या आहे, आजच करा गमल तसं. बलिदानाची चर्चा गावभर झाली आणि चर्चेचा नायक होता तातू. प्रत्येक ठिकाणी जाऊन तो बजावित होता की हे असं होणार हे आम्हाला आधीपासूनच ठाऊक. रवळनाथ महाराजांनी समक्षा दिली होती, पण माझं कोणी ऐकत नव्हतं. जानभट अभ्यंकराकडे जाऊन त्यांना साक्ष काढली, ती खुद्द जानभटांची. माका सांगा तुम्ही, ह्यो तातू कुर्टो बेटावर गेलो का नाही? अरे मग कोण नाही म्हणतो? स्वतः राजा माका बोललो का नाही? अरे पण कोण नाही म्हणतो सांगशील का? मग आपली ती प्राचीन सुरस कथा ऐकवून त्या कवटीचं रहस्य सांगून तातूनं बजावलं की कशी तिची अप्रतिष्ठा राजाने केली. तर काही केली नसती तर काही तट कोसळला नसता. जानभटानं पुसलं, मग तूच म्हणायचे तरी काय? अहो दुसरा काय, खोपडी खोपडी. ते त्याचं मागणं ऐकून जानभट चाचरला. दादमभट म्हणाला, अरे पण तातू, कोणीतरी बळी दिला की झालं. तुझा येताळ काय कवटीला कवटी द्या असा हट्ट धरून बसलाय का? ता तुमचा तुम्ही बघून घ्या काय ता. माका समक्ष झाली तर आम्ही सांगितलं. गावभर हिंडून आपली कवटीला कवटी ही दवंडी तातून घरोघरी पोहोचवली. शेवटी तो गोविंद विश्वनाथाच्या घरी धडकला. झालेल्या प्रचंड अपघाताची कथा शतगुणित होऊन सगळीकडे पसरली होती. तिचे पडसाद गोविंद विश्वनाथाच्या घरी अगदी स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले होते. मोलकर्णीपासून ते मालकिणीपर्यंत प्रत्येक जण म्हणत होती की असं कधी ना देखलं ना ऐकलं. नक्कीच वेताळ कोपला असणार. एरवी एका संध्याकाळी एवढं भयानक वादळ आलंच नसतं आणि एवढी थोरली तटाची भिंत पार कोसळून पहाटेच ते अगदी शांत होऊन गेलंच नसतं. घरात शिरून तातूनं आपली म्हण गोविंद विश्वनाथांसमोर ठेवली. जवळानं केलेल्या अवघ्या बंदरपट्टीच्या खबरीवरची खबर घेऊन पोचत होती. कोणाच्या बागा उद्ध्वस्त तर कोणाचा घरठाव कोसळलेला. या वार्तांमुळे अगोदर गोविंद विश्वनाथ अस्वस्थ झाला होता. त्यात तातू आपली मागणी समोर मांडून बसला. काहून गोविंद विश्वनाथानं म्हटलं, हे बघ तातू, अवसराची तांत्रिक पूजा आम्ही करणार आहोतच. यथाशास्त्र बळी देणार आहोत. खुळग्याच्या गळ्यात तांबड्या फुलांच्या माळा घालणार आहोत. त्यास अवघीकडं बेडभर हिंडवणार आहोत. मग पडल्या भिंतीपाशी नेऊन त्याचं मस्तक उडवणार आहोत. आसूत बेडभर शिंपडणार आहोत. त्यात काही कुठं होणार नाही. या परती तुझ्या त्या भूतप्रेतांना माणसाच्या कवटीला माणसाचीच कवटी हवी असेल तर. बाय माणसं दाराडून श्वास कोंडून ही चर्चा ऐकत बसली होती. त्यांच्या मागं नाबराची मूल उभी होती. प्राण तुळमुळ होऊन तिनं इकडे लक्ष केंद्रित केलं होतं. क्षणभर थांबला आणि मग शोभलेला गोविंद विश्वनाथ बोलला, तर घे, माझीच कवटी घे म्हणा. हे ऐकलं आणि गोविंद विश्वनाथीची आई भान हरपून खालीच कोसळली. अवशेष कामाचा मोडता पडला. ढासळलेलं अवघं काम आजचा दिवसभर तसंच राहणार होतं. तो कोसळा आणि होणारं खुळग्याचं बलिदान बघायला होड्या भरभरून माणसं बेटावर लोटत होती. बाया आणि पोरं. बायांनी आवर्जून पाहावं असं बलिदानामध्ये खरं तर काहीच नव्हतं. ते अवघं उग्र प्रकरण पाहून त्या भीतीनं शहारणार होत्या, किंकाळ्या फोडणार होत्या. बोटांच्या फटीतून ते दृश्य पाहणार होत्या. तरीही एक नवी चित्त थरारक घटना पाहण्याचं अपार कुतूहल त्यांना घरी बसू देत नव्हतं. म्हणून मी नाही येत असं म्हणत त्या अवघ्या बाया बेटांकडे धावल्या. होड्यांमध्ये माणसं चेपून भरली होती. नावाडी नको नको म्हणत होते, तरी तशीच ती होडग्यात पाऊल शिरवीत होती. होडगी बेटाकडे निघाली की पाणी अगदी त्यांच्या कंठावरही पोचत होतं. किती एकदा तर आतही शिरत होतं. माणसं ओली गच्च होत होती. इतरांबरोबर नाबराची मूल सुद्धा भिजली होती. पण त्या भिजण्याबद्दल हर्ष व विषाद तिच्या मुद्रेवर नव्हता. ती स्थिर होती. आत कल्प चालतो, पण त्यात लेश देखील वर उमटत नव्हता. गोविंद विश्वनाथांच्या घरी सगळं गडबडीचं आणि गोंधळाचं वातावरण असल्यामुळे ती तिथून सहज बाहेर पडू शकली असती. तिजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या बटकीच्या ध्यानातही तिचं निघणं आलं नाही. ज्या होडग्यात माणसं बसत होती त्यात तीही बसली. नावाड्याचा तक्रारखोर सुराकडे तिने अजिबात दुर्लक्ष केलं. होडग्यातली आपली जागा तिनं गच्च धरून ठेवली. होडगं डचमळू लागलं, पण ती घाबरली नाही. होडग्यातल्या बाया बापड्यांच्या बडबडण्यामुळं तिचं लक्ष अस्थिर झालं नाही. तिथं इतका गोंधळ सुरू होता की तू कोणाची कोण असं तिला कोणीही विचारलं नाही. परतणाऱ्या होडग्यांना वाद देत
सर्पकार गतीनं होडकी बेटापाशी येऊ लागली तेव्हा इतरांबरोबर तीही त्यातून उतरली आणि चालू लागली. जिथं तिला जायचं होतं ती ढासळलेली भिंत आणि तिच्या शेजारी उभ्या असलेल्या 25 हात उंचीचा बुरुज तिला लख्ख दिसत होता. मस्तकावर गुलाल माखलेला आणि गळ्यात जास्वंदीच्या माळा घातलेला रेडा बुरुजापाशी फुंफाटत उभा होता. त्याच्या गळ्यात 2 बाजूंना दोर बांधले होते आणि परवाऱ्यांनी ते ताणून धरले होते. अंगी देवाचार येणाऱ्यांना एका मांगानं त्याच्या कपाळावर निंबू धरला. त्याच्या फाका तो 2 बाजूस उडवून दिल्या. मग तो घुमू लागला. दोन्ही पंजे एकात एक गुंफून आळोखे पिळोखे देऊ लागला. डोळे गरागरा फिरवू लागला. नाकावाटे फुतकार टाकू लागला. तिथल्या तिथे उंच उंच उड्या मारू लागला. जनलोक त्याच्या पाया पडू लागले. तातून हात जोडून म्हटलं, देवाचारा तुझो बळी घे आणि बेट सोडून जा. यावर तो फारच किंकाळ्या फोडू लागला. अखंड तांडव करू लागला. जाणकार म्हणू लागले की ठाण सोडून जाताना देवाचाराला दुःख होतंय. शेवटी तो जाईल, पण आणिक एखादं कोंबडं कापावं लागणार. एकट्या टोणग्याच्या बलिदानानं काही तो संतुष्ट व्हायचा नाही. त्यावर का तातू गदगदून बोलला, तुका काय होया ते घे आणि जा, कोंबडी तर कोंबडी. पण कुठं देवचार शांत होत नाही. मग कुठं देवचार शांत झाला. त्याचं नाचणं कुदणं थंडावू लागलं. हळूहळू तो थांबला आणि पायांवर दुर्मडून खाली बसला. जनलोकांनी त्याच्यासमोर डोकी टेकली. तातून रेड्याच्या मिरवणुकीचं नेतृत्व आपल्याचकडे घेतलं. चला रे चला, मोरवा. हलग्या कडालू लागल्या. शिंग करणं वाजू लागली. पाठोपाठ दोर ओढीत परवारी पायाच्या कडेकडेनं चालू लागली. मोठ्या नाखुशीनं रेडा ओढाताण करीत त्यांच्या मागे चालू लागला. त्याच्या पाठोपाठ उत्साहानं भरलेला तातू. मग जनलोकांचा गर्दावा. मध्येच रेडा आडून उभा राहील. माणसं त्याच्या पाठीवर काठ्यांचे तडाखे ओढीत. तो शिंग वळवळून त्यांना ढुसकू पाहिल, पण परवारी दोर खेचून त्याला ताणून धरली. बाया बापड्या त्याच्या मागोमाग थोडा वेळ चालल्या. मग कंटाळून त्यांनी बुरुजातली जागा आपली धरली. तिथंच रेड्याचं बलिदान होणार होतं. पडलेल्या भिंतीवरून धडपडत पोरीसोरी बुरुजावर चढल्या. तिथून बलिदान त्यांना लख्ख दिसणार होतं. त्यांच्याबरोबर नाबराची मुलंही बुरुजावर चढून तिथलं दृश्य न्याहाळू लागली. हिरोजी, तान्हाजीराव, कामठ्यांचा नायक असे 7-8 पडलेल्या भिंतीची पाहणी करत होते. एवढा तो प्रचंड 4-5 हात रुंदीचा, 25 हात उंचीचा, 25-30 हात लांबीचा तटाचा भाग अक्षरशः घरकुलातल्या मातीच्या भिंती वाढून खचून पडला होता. काही दगड दर्याकडे, काही आतल्या बाजूस. तानाजीराव बोलले, काम अजिबातच वलं होतं. होय तर काल आपल्या समोरच नाही का रचळी झाली. हिरोजीने उत्तर दिलं. म्हणूनच ढासळलं. लाटांचा जोर कसला होता. म्या तर म्हणत होतो की अवघं बेटच तळातून धुवून निघणार. अगं बाबू, अहो ह्यो बुरुज पडला नाही हीच शहामत झाली म्हणायची. तो 25 हाताचा भीतीचा तुकडा तेव्हा आडवा गावला लाटांना. तिथं दिलं ताडाखं ठेवून ते. आता काय दुसरं काय, उद्यापासून पुण्यांदा भिताडं वर उचलायची. पण मग पावसाळा उलटू द्यायचा का नाही. तानाजीरावांचा हात धरून हिरोजीराव बोलले काहीशा निर्धारात, सुभेदार, गणपतीची पूजा करून धन्यांनी पहिली कुदळ जमिनीत मारली. अवघ्या देवतांचं सुमिरत केली. नारळ फोडली. त्या रोजी पुंजापातीचं काय बी उभं राहिलेलं नव्हतं. एक तर रोजचं काम चाललं होतं. कवा बी असला अडथळा आला नाही. आता गुतावा मोहर ठाकला नाही. रीतीचं हाय म्हणत तुमचं हे दिसच आहे तो आकाळ पाण्याचं. आपल्या इकडं बी त्या दिवशी नाही का थोडं आपल्या इकडं बी त्या दिवशी थोडकं तिकडं झालंच असतं. आणि प्रतापगडाच्या बांधकामात बी असली ढासळाढासळ झालीच होती की पहिल्यांदा. एवढ्याला जर आपण घाबरलं, तसं नाही, पण हे काम दर्यातलं होय बरोबर आहे. पण दर्याच्याच कुशीतनं आपल्याला ठाणं उभारायचं आहे. त्याच्या पहिल्या हुलकावणीला जर भ्यावलो तर मग आलं का ध्यानी. आलं. कोकणपट्टी बोलल की शिवाजी राजांची माणसं दर्याच्या पहिल्या चपेट्यालाच घाबरली. असा ह्यो डाग लागल्याला खपल का आपल्याला. हिरोजीच्या पाठीवर गर्वभरानं हात ठेवत तानाजीराव म्हणाले, वा राव, जान कुर्बान करावी बोलण्यावरून असं बोलता. तो हिरोजींचं लक्ष ढासळलेल्या भिंतीवरून बुरुजावर चढणाऱ्या पोरीसोरींकडे गेलं. तो हंकारला, अरे काय पडायचं का खालती. तानाजीराव म्हणाले, हा चढू द्या. त्या बळीची गंमत पाहिजे असेल त्यांना. प्रहरभरात रेड्याची मिरवणूक अवघ्या बेटाच घेरा धरून बुरुजाकडे पोहोचू लागली. मिरवणुकीतली माणसं पुढे येऊन सापडेल त्या जागी उंच जागा पकडून गच्च बसेल. एक भला धिप्पाड पावक आपली रुंद तेग पारजीत उभा होता.
लख उन्हात ती लखलख तळपत होती. बऱ्याच दिवसात त्याला तलवार चालवायचं असं मनाजोगतं काम मिळालं नव्हतं. त्यामुळे उत्साहानं तो केवळ फुरफुरत होता. हलगी वाजवणारे आणि शिंगकारी बलिदानाच्या ठाण्यापाशी येऊन उभे राहिले होते. कापायसाठी आणलेलं कोंबडं आणलं गेलं. पाय बांधलेलं असल्याने ते मुरगळून पडलं होतं. कधी क्वचित पंख फडफडवून त्या आकाशात उडू पायी आणि पुन्हा भुईवर कोसळले. रेडा मुक्कामावर पोचला. तो अवसर घुमणारा मांग पुन्हा उठला. दोन्ही हात एका एकात गुंफून आकाशात फेकू लागला, किंचाळ्या फोडू लागला, थयथया नाचू लागला. भोवताली जमलेली ही इतकी गर्दी पाहून त्याच्या अंगी जणू पिसाटवारं भरलं. पुढं आला तातू. त्यानं कोंबडं हाती घेतलं. देवचारापाशी आला आणि कोंबडं त्याच्यावरून उतारीत तो म्हणाला, आररवळनाथा येताळा बिरा कंकाळा म्हैसाळा मैराळा, आगे शंखांनी डंखांनी हाडळीनी जो कोणी असात ते का हे कोंबडं बळी देतलंय त्यानं हे घेवचो आणि बेट सोडून जावचो. समोर एक धोंडा मांडून त्यानं त्यावर कोंबड्याची मान फिरवून धरली आणि कट्यारीनं ती चराचरा चिरली. कोंबड्याचं शिरा वेगळं धड आकाशात उडू लागलं. थोडका तडफडाट आणि मग धड भुईवर कोसळून पाय झाडू लागला. दोन क्षणात तडफड शांत झाली. कोंबडं कापीत असता देवचार खदाखदा हसू लागला. छातीवर पाय आपटू लागला, झिंजा उपटू लागला. जनलोक भीतीनं थरारले. ते म्हणू लागले, जातलो भूतचार जातलो. नाही रवतलो. कसं रवतलो तो? कोंबड्याचं बलिदान उरकलं आणि मग मुख्य बलिदानाचा प्रसंग उभा राहिला. कोंबडा कापल्याचं जनलोकांना फारसं काही अप्रूप नव्हतं. ते त्यांच्यासाठी नित्याच होतं. मात्र रेड्याचं बलिदान ही कौतिकाची गोष्ट होती. त्यात ज्या कारणासाठी ते घडक होतं ते तर नवलाईचंच. त्यामुळं अवघ्यांनी त्या मकाणाभोवती एकच दाटी केली. 4 शहाण्यांनी त्यांना तोब्यांचे धोपाटे घालून पैस सारावं लागलं. मधोमध घुमत थैथयत असलेल्या झिंजा पिस्कारलेला अवसर, त्याच्या समोर तरवार पार्जित उभा असलेला कंबर जाम्यानं बांधलेला लढाव, त्याच्या पुढं 2 परवान्यांनी दोऱ्या दोन्ही बाजूस ताणून धरलेला रेडा, भोवताली अफाट गर्दी कलकलत असलेली, बुरुजावरून खडकावरून वधस्थलाकडे उत्सुकतेनं निरखित असलेल्या पोरीबाळी आणि त्यांच्या मागं उभी असलेली नाबराची मुलं, ओठ मुडपून घेतलेली, अकल्पित मनी योजलेली, अंतःचक्षूंसमोर वाक्य तरळत असलेली, ईश्वरे काया दिली तिचे सार्थके करावे. ती काही कारणी लावावी, काही ऐसे करावे की जनलोक भले भले म्हणतील. नंतर गोविंद विश्वनाथांचं ते निग्रहाचं बोलणं, माणसाचीच कवटी हवी असेल तर मग घे, माझीच कवटी घे म्हणा. गोविंद विश्वनाथ, तो भला माणूस. इतके दिवस त्यानं आपल्याला जीवापाड सांभाळलं. आपण त्याला एका शब्दानं देखील आपली कर्मकथा सांगितली नाही, तरी देखील तो तिळभर रागेजला नाही. त्याच्या घरच्या बायांच्या उद्वेगापासून त्यानं एका वाक्यानं आपलं रक्षण केलं. ही स्वतः राजांनी मजपाशी सांभाळायला ठेवलेली आहे. हीच उणे दुणे बोलाल तर मज खपणार नाही. मग ती एक शब्द का न उकलून दावीन. त्या भल्या माणसानं स्वतःचं मस्तक भूतचारास देऊ केलं होतं. नाहीतरी आपल्या जीविताचं भान दुश्मनापायी तुडवलं गेलंच होतं. मग असंच होईल. हाच असो वज्रनिश्चय. तोवर हलग्या शिंगांनी खूण झाली. ते कडाड्यानं वाजू लागले. सहज कौतिक म्हणून बलिदान पाहण्यासाठी तानाजीरावांसह हिरोजी रेड्याजवळ येऊन पोहोचला. गर्दीनं पैस सारून त्यांना जागा करून दिली. तलवार घेतलेल्या पावकांनी पावित्र्य टाकत तलवार गरगारा फिरवत तानाजीरावांपाशी पोहोचून त्यांच्या पायांना हात लावला. त्यांनी त्याच्या पाठीवरून हात ठेवीत म्हटलं, एका फटक्यात उतरली पाहिजे मान, दुसरा खरचता उपयोगाचा नाही. पावकानं रेड्यांभोवती रिंगण घातलं. अवसाराचा धिंगाणा कळसाला पोहोचला. अवघ्यांनी श्वास कोंडून धरले. रेडा निर्बुद्धासारखा कुठंतरी पाहत राहिला. जानव्याचा हात काढीत पावकानं तलवार आकाशात उंचावली आणि हवा कापत ती इतक्या वेगानं रेड्याच्या मानेवरून उतरली की क्षण न लागता आसुदाचा प्रवाह फुटला. रेड्याचं मस्तक भुईवर लोळू लागलं. तो अवघ्यांच्या हृदयांचा थरकाप करीत किंकाळ्या फुटल्या. बुरुजावर चढलेल्या पोरीबाळी एकमेकींना गच्च आवळून आकांत करू लागल्या. चमकून तानाजीराव आणि हिरोजी बुरुजाकडे धावले. गोविंद विश्वनाथ नुकताच बेटावर उतरला होता आणि इकडे येत होता. ती धावपळ पाहून तोही घाईघाईनं बुरुजाकडे निघाला. ढासळलेल्या भिंतीतलं डबर चुन्यात गच्च बसलं होतं. त्यावर पाय देत अवघे भराभर वर चढू लागले आणि काही क्षणात वर पोहोचून त्यांनी किंकाळणाऱ्या पोरीला विचारलं, अगं वराडता कशा पायी, काय झालं?
भयानं विवरण झालेल्या त्या मुलीतली एक सावरली आणि स्फुंदत म्हणाली, देवचारा माझो बळी घे, मी प्रसन्न हो. असं बोलला नी उडी घेतल्या. कोण? तिनं थरथरत खाली बोट दाखवलं आणि बुरजावरून वाकून अवघ्यांनी पाहिलं. ओहोट असल्यानं दर्याचं पाणी लांब पोहोचलं होतं. तळातले खडक उघडे पडले होते आणि कवटी फुटून चिंधड्या झालेल्या नाबराच्या मुलीचं प्रेत त्या खडकात पडलं होतं. एखादीच लाट इथवर येऊन त्या प्रेताचं चरण प्रक्षाळीत होते. पिसाठासारखा गोविंद विश्वनाथ बुरुज उचलून पायऱ्या ओलांडत आला. खालच्या कालवांकडे लक्ष न देता तिच्याकडे धावला. त्याला दिसलं ती कवटी फुटून शतशः झाली होती, तरी मुख अक्षुण्ण होतं. ते शांत होते. भयाची उद्वेगाची छटा सुद्धा देखील त्यावर नव्हती. गोविंद विश्वनाथ तिच्या मुखावर तोंड घासू लागला, म्हणू लागला, बये आत्ता राजे मज पुसतील त्यास मी काय सांगू. पाठोपाठ तिच्याशी पोचलेल्या तानाजीरावांनी तिचं वस्त्र सारखं केलं. गोविंद विश्वनाथाच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाले, आक्रंदू नका राव. गोविंद विश्वनाथांनी तानाजीरावांना तिची ठावकी होती ती कथा सांगितली. तिनं आपण कुठली कोणती अक्षरांनाही सांगितलं नाही. आपल्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाविषयी कोणाशी एका शब्दानंही कोणापाशी एक शब्दही उच्चारला नाही. ते अवघं सांगून झाल्यावर डोळे पुशीत तो म्हणाला, राजांनी मज बजावलं होतं की हिची नीट काळजी घ्या. तो संकेत मी प्राणपणानं पाळिला. हे कालचं अघटित झालं त्यामुळे थोडकं दुर्लक्ष झालं. हिची व्यवस्था ठेवीत असलेल्या बटकीस ही इकडे कशी आली, देवचारास आपला बळी हिनं कसा सामोरा मांडला, काही कळलंच नाही. कथा ऐकत असता तानाजीराव उठून उभे राहिले. ते तिच्याकडे एकटक पाहत होते. अनावर झालेली आश्वपुशीत ती खाली वाकली. त्यांनी तिच्या पायास स्पर्श केला आणि तो हात आपल्या भाळी लावला. नंतर त्यांनी दोन्ही हात खाली घेऊन ते प्रेत वर उचललं. ते घेऊन त्या आतल्या बाजूस बुरजा पलीकडे आले. हिरोजींकडे त्यांनी सहेतुकपणे पाहिलं आणि तो मान हलवीत बोलला, इथंच दाद घ्यायचा. चुलानं पेटवण्यासाठी आणलेलं सरपण तिथं मांडून चिता रचली. स्वतः तानाजीरावांनी तिचं प्रेत ठेवलं. जानभटांनी मंत्र म्हटले. गोविंद विश्वनाथांनी आपली लेख समजून अग्नी दिला. चिता जळत असता तानाजीराव हिरोजीला बोलले, हे फूल मराठी दौलतीच्या कामी आलं. हिचं सुमिरन राहायलाच पाहिजे. हिरोजी बोलला, अवघा किल्ला हीच हिची समाधी होती. गोनीदांच्या लेखणीतून उतरलेला हा प्रसंग आहे. त्याचं सौंदर्य, त्यांच्या भाषेचं सौंदर्य, त्यांच्या बोलीभाषांचं सौंदर्य ह्या वाचनातून मी म्हणजे माझ्याकडनं ते इतकं आलं नसेल, पण तरीही ते आपल्यापर्यंत पोहोचतंच. आणि तोच वसा दिग्पालनं आपल्या ह्या चित्रपटांमधून जपण्याचा प्रयत्नही केला आहे. आमच्या तोंडी ज्या ज्या बोलीभाषा असतात त्यातून तुम्हालाही जाणवेलच. तर हा प्रसंग चित्रपटात तर नाही आहे, पण म्हणून आज इथं ह्या स्थळी बसून तो वाचण्याचा घाट आम्ही घातला.